दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री ठाण्याच्या कासार-बडोली भागातून अटक केली। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। याचं TV9 मराठीने कशा प्रकारे लाईव्ह कव्हरेज केलं होतं पाहूयात। रात्री 3 वाजता 200 पोलिसांची कारवाई। ठाण्याच्या जंगलामध्ये अटकेचा थरार। सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शेजातला ठाण्याच्या कासार-बडोलीमधून अटक करण्यात आली। मध्यरात्री 3 वाजता 200 पोलिसांकडून लेबर कॅम्प जवळच्या जंगलामध्ये सापळा रचत कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मोबाईलद्वारे आरोपीचं लोकेशन ट्रेस केलं। ठाण्यामधल्या हॉटेलचं लोकेशन सापडलं। आरोपी हाऊसकीपिंग एजन्सी मार्फत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा। लेबर कॅम्पच्या कर्मचाऱ्यांना आरोपीचा फोटो दाखवत पोलिसांनी चौकशी केली। यही आए थे लोग, चेक किए सबका मोबाइल लेके हाथ में, खुद ही डायल कर रहे थे, चेक कर रहे थे सब, मतलब कहीं जाने आने नहीं दे रहे थे। पूछताछ किए सबको, किसको मालूम है, फोटो दिखा रहे थे, टी-शर्ट बैग वगैरह यही सब। पूरे कॉलोनी के लेबर को सबको खड़ा किए थे, सबसे पूछ रहे थे कौन था, फोटो सबको दिखा रहे थे, कोई नहीं पहचान रहा था उसको। पोलीस आल्याचं कळताच आरोपी मोहम्मद बाजूच्या जंगलामध्ये लपला। आता मी नक्की त्या स्पॉटवरती आहे। या ठिकाणी इकडे बाजूला लेबर कॅम्प आहे आणि त्या लेबर कॅम्पच्या पाठीमागे जंगल आहे आणि त्या जंगला पाठीमध्ये तो लपून बसला होता आणि रात्री असल्यामुळे तो या ठिकाणी जे गवत आहे बघू शकतो की हे जे गवत त्यांनी अंगावर घेऊन लपून बसला होता। या ठिकाणी तो लपण्यासाठी आरोपीनं अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं। पोलिसांनी झाडाझुडपामध्ये शोध मोहीम सुरू करत आरोपीला पकडलं। आरोपीला ठाण्यातून मध्यरात्री 3:30 वाजता चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं। आरोपीच्या अटकेची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त आणि फक्त TV9 वर। आरोपीला चेंबूरमधून खार पोलीस ठाण्यामध्ये आणताना TV9चं लाईव्ह कव्हरेज। आरोपीला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांकडून पुढील चौकशीसाठी या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणण्यात आला आहे। जवळपास गेल्या 3 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होते। अखेर मुंबई पोलिसांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चेंबूरवरून आरोपीला मध्यरात्री 4 वाजता खार पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं। वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। ये एक्यूज्ड पिछले 5-6 महीने पहले मुंबई आया है ऐसा पता चला है। कुछ दिन ये मुंबई में रहा, बाद में मुंबई के विसिनिटी के कुछ टाउन्स में रहा और 15 दिन पहले फिर मुंबई आया है ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला।